नमस्कार मंडळी. तर नेहमी उपवासाला भगर साबुदाणा खाऊन कंटाळा येतो, तर काहीतरी नवीन खावंसं वाटतं. तर चला नवीन रेसिपी ट्राय करूया. 3 आलू घेतले, ते कुकरला लावून त्याच्या 3 शिट्या करून घेतल्या. सारणासाठी शेंगदाण्याचा कूट, थोडं खोबरा किस, त्यामध्ये मिरची, कोथिंबीर अगदी ऑप्शनल आहे, खात असाल तर टाका. जिरे पावडर, मीठ, साखर व थोडा लिंबाचा रस घालून सारण एकत्र करायचं. अर्धा वाटी साबुदाणा घेऊन मिक्सरला लावून त्याला या पद्धतीने गाळून घ्यायचं. बटाटा थंड झाला की त्याची साल काढून त्याला कुस्करून त्यामध्ये चाळणीतील साबुदाण्याची भरड, मीठ, जिरे पावडर व मिरची टाकून त्याचा घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा. लिंबूच्या आकारात थोडासा गोळा घेऊन त्याची पारी करायची. तयार केलेलं सारण त्यामध्ये स्टफ करायचं व या पद्धतीने त्याला गोल करून गाळलेल्या साबुदाण्याच्या पिठात घोळवून घ्यायचे. एक्स्ट्रा घोळण झटकून घ्यायचं. तेल गरम झालं की त्यामध्ये सगळे पॅटीज मीडियम फ्लेमवर लालसर सोनेरी रंगावर तळून घ्यायचे. तर तयार आहेत मस्त असे उपवासाचे पॅटीज. हे तुम्ही दही किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबतही खाऊ शकता. तर ही रेसिपी नक्की उपवासाला ट्राय करा आणि कशी झाली ती मला कमेंटमध्ये सांगा.